गुड इव्हनिंग एव्हरीवन. कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही ठीक असाल. मस्तपैकी संध्याकाळचा चहा घेतला कारण पावसामुळे खूप छान क्लायमेट झाले होते. त्यानंतर रिवासोबत थोडंफार खेळले कारण तिला खूप बोर होत होतं, कारण तिचे दात निघत असल्याने ती खूप चिडचिड करायला लागते. आणि काय थोड्या वेळानंतर तिची मैत्रीण पण आली. मग काय विशेष खोल मस्तपैकी चालू झाले तिचे खेळ. तसे मी जेव्हा जेव्हा रेकॉर्ड करायला सुरू करते तेव्हा माझ्याकडेच येत असते. मग संध्याकाळची वेळ झाली त्यामुळे मस्त झाडून वगैरे सगळे पुसून घेतले आणि रांगोळी वगैरे काढायला सुरुवात केली. कारण संध्याकाळ झाली की मी हमेशा सगळं पुसून घेते आणि छानशी रांगोळी काढते आणि दिवाबत्ती वगैरेच करून घेते मी. तसे मला स्वामींची पूजा करायला खूप आवडते कारण स्वामींच्या कृपेने सगळं काही ठीक आहे. त्यांची कृपा अशीच माझ्यावर असू द्या आणि तुमचे पण आशीर्वाद असू द्या, हेच माझी इच्छा आहे. अशी छानपैकी रांगोळी काढली आणि कशी वाटली ही नक्की सांगा मला कमेंट करून. दिवाबत्ती वगैरे लावून घेतली कारण वारं सुटत असल्याने दिवा काही लवकर लागत नव्हता. छान असं लक्ष्मी मंत्र म्हणून घेतले. मग काय असं कसं फ्रेश वाटायला सुरुवात होते घरामध्ये. आणि बाकी संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुरू केली आणि मस्तपैकी असं पीठ मळून ठेवले आणि रिवाला पण जेवायला बनवलं होतं कारण संध्याकाळ झाले की रिवाला लगेच भूक लागते. अरे बापरे, हे तर सांगायचं राहूनच गेलं. जेव्हा पीठ मी मळत होते रिवाने आमचे असे कारनामे केले होते. पूर्ण अंगाने सगळं पीठ मळून घेतली होती आणि काय मग डायरेक्ट प्लेटमध्ये जाऊन बसली. तरी पण खूप क्यूट दिसते माझी बार्बी डॉल. मग नंतर तिला गरमागरम असेल तसं पूर्णपणे खाऊ घातलं. लगेच जेवण झाल्यानंतर ती लगेच झोपते. मग तिला झोपी घातली आणि संध्याकाळच्या जेवणाला तयारीला लागले. कारण मी खूप फास्ट बनवत होते कारण रिवा ना झोपीमध्ये सारखं उठत असते आणि तिच्यापाशी जावं लागते, मग झोपू घालावं लागते. कारण ती एकदा जर उठली तर मग नंतर ती कोणालाच झोपू देत नाही. रात्रभर मॅडमचे जागरण असते. मग फटाफट जेवणाचं वगैरे केले आणि भाजी वगैरे कापून ठेवली. मग भाजी मी संध्याकाळी राहुल्याच्या पुढंच बनवेल गरम. असं माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा.